जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती. 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून, प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? सरकारकडून नाही, काहीच नाही. सरकारकडून काहीच नाही. आणि आम्हाला ती अपेक्षा पण, आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची. तुम्ही ते 15 तारखेला करा, किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे, तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा. जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या. तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या घेण्याची प्रक्रिया आणि आहे ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहे ते पुरावे घ्या म्हणतोय सरकार. आम्ही असं म्हणत नाही आडमोठेपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या. पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय. तुम्ही आहेत ते घ्या ना. आता गॅजेट उपलब्ध आहे. आपण सुद्धा पुन्हा एकदा जीव कोणाला लावायची तयारी ठेवलेली. मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं. सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भातच एकच विषय आहे का? किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात? ज्या पूर्वीच्या 7 त्यांच्याकडे दिले. ते पुन्हा एकदा सगळ्या व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची. मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतातील लग्नाच्या सोयरीकी जुळतात, त्या राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना 3 महिन्यापासून दिलेली. या व्याख्यासह ती करावं तरी आहे. त्या आधारावर घेणं. त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरं सगळे बंद आहेत. तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात 8% ग्रामपंचायतला चिटकेल्या आहेत. फक्त 8%. 92% ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठे. हे झाले आपले 3 मुद्दे. आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या 7 मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही. आणि शिंदे समितीचं काम हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे. तिला 1 वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे. त्याच्यासाठी मनुष्यबळ हे 24 घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं. ते कधीतरी उठतंय आणि सापडत. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात. उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काही 5-6 दिवस होते या कालावधीत सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का? सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का? एकूण प्रमाणपत्र किती वाटप झालेत? नव्याने आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाल्या का? या संदर्भातली काही माहिती दिली आहे का? आणि नव्यानं काही आश्वासन दिलंय का वेगळं? 54 लाखापैकी 57 नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला? त्यामुळं तेही करतोच बोलले. आणि ते शिबिरं त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजेत. लोकांना त्यात तुम्ही 57 लाख ज्या नोंदी मिळाल्या हे माहीतच नाहीत ना. कोणाला कशाच्या माहीतच नाही. दुसरा एक मुद्दा आहे, छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल. त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही सावध राहा, अशा स्वरूपाचं पत्र दिलं. हे पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत. काय असू शकतं हा सगळा प्रकार? द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे. भंगार विचारायचं त्याला कोण मारेन कशाला? हो नाही आपण म्हातारा माणूस आहे. म्हातारा माणसाला कशाला कोण मारेन? सुद्धा काय आम्हाला माहित होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता. काय असलं तर सारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला. तो काय प्रकार घडला होता? काय घडला होता माहित नाही. आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हता सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढलं त्याचं काढलं मला जमत नाही. मग तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प. माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं. पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि कशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं.
असं कोणी सांगितलं, असं तो म्हणलाय जुनं अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करू. हा घातपाताचा हल्ला- प्रकार- असू शकतो, त्याचं काय सांगता येते. पण तो यासारखे नाही तर आम्ही खेटाला लय निभार आहेत. नाही आम्ही direct अंगावर जातो. तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो. वाटतोय का असू शकतो. तुम्हाला काय मग ते आलो कुठून, त्या किल्ल्यावर आलो कुठून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी. आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत येऊन गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं. ते संरक्षण वेगळं असतं. आमच्या ढकलो आमचं संरक्षण आमच्या पैसे उभं राहायचं, तिकडे लोक लुटीत नेते त्याला आमच्या पोत दिवस तर सभा संपत्ती. ते एक आणि दोघांचं काम आहे कधी. दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून, तुम्ही म्हणताय भुजबळांना कोणी मारणार नाही, म्हातारा माणूस आहे. मग पत्र जे आलंय तर काय प्रकार असेल? आता त्याला काय माहित, काय त्यांनी द्यायला लावला असं कोणाला, त्याचं हॉटेल जाळलं होतं पाहुणे त्यांनी बीडचं तसं. ते काय लय शहाण आहे का ते, सिरियस कोणाचं घ्यावा, जो प्रामाणिक आहे दूर. त्यांना जे पत्र आलंय, साहेब तुम्हाला उडवण्याची 5 लोकांनी सुपारी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखाची सुपारी घेतलेली आहे. या गुंडापासून सावध राहा. हे 5 जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत. त्यांची सागर हॉटेलमध्ये मिटिंग झाली आहे. साहेब तुम्ही सावध राहा, असं मजकूर आहे त्यांना पाठवला. आणि सागर बंगल्यावर कसं काय झाली बैठक? सागर हॉटेलला हॉटेल होय, मला आणि वाटलं पत्र सागर देणारा बंगल्यावर. जो व्यक्ती आहे सावध करणारा, तिथं खाली लिहिलंय शिंदे आणि देशमुख. शिंदे आणि देशमुखांनी भुजबळांना पत्र लिहिले सावध करण्यासाठी. साहेब सावध राहा. इमा घेतला असं, कलरचे डबे आणले असते त्यांनी, त्याच्या बिल्डिंगला देईन पण हाटला द्यायचा नाही. तुम्ही हिंगोलीच्या सभेचा उल्लेख केला होता. हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं थोडक्यात थोडा विस्तार. तसल्या प्रकारे जाऊ द्या, म्हणजे तेवढं खरं एक सांगा, सांगतो मी. उल्लेख केला त्याच्यापेक्षा ते अमरावतीत सुद्धा झालेलं आहे. आमचेच पोरं खेळले तिथं, ते साक्षीदार आहेत. आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना कसं राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे 10 वर्षापासून. सामाजिक काम चांगलं काम करणारा नाही, जे आडमोठं असेल त्याला संरक्षण आहे. म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येत, कामान धामाचे लोकांचे वाटोळं करतात, अशांना द्यायचं काम आहेत त्यांचे. म्हणजे ही पद्धत आहे. आपल्याला लागायचं काय होईल, तू नीट खाय ना, जर शिक नीट राह, नीट खाय, तुला पचन भीती, वय झालेलं आहे आपलं, मापात बोल. तो असं बोलतो की एखाद्या देशाचं नाही का लय दुश्मनी असते, नको घेऊ, मी लय नमून आहे, तू माझ्या नादी नको लागू, मी तुझी पुरी जिरवी. पाटील 2 वेळा उपोषण केले आणि फायनली म्हणजे अंतिम म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचले. तेव्हा असं वाटलं होतं का की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही? तुम्ही म्हणाले होते की हे शेवट आता नाही तर कधी नाही, असं म्हणाले होते. आणि शेवटी आजची वेळ आली, आज उपोषण तिसऱ्यांदा करण्याची वेळ आली. तुम्हाला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं, सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं? नाही वाईट वाटायचं नाही, आणि विश्वासाचं बी असं पण काय नाही. आणि मी शेवट जे म्हणलो होतं, आता हे शेवट आहे ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे. कारण आम्हाला लय टप्पे आहेत दादा मराठ्यांना, बाकीच्यांना सहज मिळतं, त्याला सहज मिळत. आंदोलन आम्ही करतो खातो ते सहज त्याला मिळतं, आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची. आम्हाला माहितीच आहे ना, आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती कायद्याची प्रक्रिया कशी असते. त्याच्यामुळे त्याला 15 दिवसाचा वेळ लागतोच. आम्हाला टक्कर द्यावीच लागणारी, पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती. कारण ते चॅलेंज होतं आम्हाला, खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती होती, जबाबदारी होती समाजावरती, की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा ओबीसीच्या कायद्यात घालायचा. ती जर वेगळी मागणी असते ना दादा, तर त्याचा शासन निर्णय एका क्षणात झाला असता. पण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिकला, म्हणून त्याला ओबीसी आरक्षणात 2001च्या कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं, आणि ते गेलंय. आता ही अंमलबजावणीचं ही लढाई, अंमलबजावणी तर मी घेणार आहे. शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय